मार्गावरती मला तुम्ही न्या. म्हणून महाराजांना जे बघायचं आहे ते कसं बघायचं? दाताचा डॉक्टर. आमच्या मुखामध्ये काहीतरी रोग निर्माण होतो, दुर्गंधी येते, आम्ही दाताच्या डॉक्टरकडे जातो. ती मुख दुर्गंधी येत असतानाही तो डॉक्टर काय करतो आहे? आमच्या मुखामधला तो दुर्गंधीचा दोष काढून टाकतोय. त्याला त्याचा त्रास होतो त्या दुर्गंधीचा, पण तरीही ते सहन करत तो जसा आमच्या दातातला दोष दूर करतो, महाराज तसे आहेत. आमच्यातलं अज्ञान त्यांना दिसत आहे, आम्ही विकारांच्या स्वाधीन आहोत हे त्यांना दिसत आहे, तरीही ते म्हणतात की तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या कल्याणासाठीच इथे बसलेलो आहे. म्हणून एक प्रकारानं आपल्यातलं अज्ञान नाहीसं करण्याचं सामर्थ्य महाराजांच्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला ते अज्ञान नामाच्या अभ्यासामधून आमच्यामधलं कमी होत जातं, तेव्हाच ज्ञान आमच्यामध्ये येतं. कोणतं ज्ञान? सच्चिदानंद स्वरूपाचं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी वेदांताच्या परिभाषेमधला किंवा आचार्यांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अरे मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. ही आपल्याला आपल्यामध्ये निर्माण होणारी जी जाणीव आहे, त्या जाणीवेचा भाग हा आपल्या नामसाधनेमधून आहे. म्हणून नामसाधन आणि त्या साधनाला अनुलक्षून असणारी जी तळमळ आहे. एक वेळ प्रपंचातलं एखादं काम मी बाजूला ठेवेन, पण माझं पहिलं प्राधान्य नामाला राहील. ही सवय आम्ही ज्या वेळेला लावतो त्याच वेळेला तो नामाचा अभ्यास खऱ्या अर्थानं आपल्याकडून होतो. म्हणून आपण आपल्या देहाला अनुलक्षून, प्रपंचाच्या एकूण वातावरणाला अनुलक्षून, सकाळपासून रात्री झोपेला जाईपर्यंत नामाचा विचार मला कसा करता येईल हे बघावं आणि त्या त्या वेळेला आपण आपलं नाम घ्यावं. जर ते नाम आम्ही अशा रीतीनं घेत राहिलो तरच आमच्यामध्ये आज जे काही आहे त्याच्यामधला बदल आम्हाला जाणवतो. आणि हा बदल कसा आहे? महाराज एका ठिकाणी असं म्हणालेले आहे, कालपर्यंत कुमारी होती, आज सौभाग्यवती झाली. आता आम्हाला नामाच्या अनुषंगानं फक्त कुमारीच राहायचं का सौभाग्यवती व्हायचं हे आपल्याला ठरवायचं. हा भाव नामस्मरणाला बसताना आमच्यामध्ये हवा, ती उत्साहाची भूमिका हवी आणि त्याच्यामधूनच आपल्या चिंतनाला एक स्थिरता येते. ही चिंतनाला स्थिरता येत असतानाच आदरणीय बाबा बेलसरांनी अनेक वेळेला हा विचार दिलेला आहे की महाराजांच्या चरित्रातला एखादा प्रसंग आपण समोर आणावा, महाराजांच्या प्रवचनामधला एखादा सुंदर बोध विचार आपल्या समोर आणावा आणि त्याच्या अंतरंगामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजे तो विचार आणि त्या विचाराला जोडून होणारं आपलं नामस्मरण, यामुळं एक प्रकारची एकाग्रता येते. आणि ही एकाग्रता आली की आपोआप प्रपंचाच्या पातळीवरचे असणारे जे विचार आहेत ते विचार तुमच्या नामसाधनेत व्यत्यय आणत नाहीत. गुरुदेव रानडेंचा शब्द आहे, जमावबंदी आपण निर्माण करणे. एखाद्या सामाजिक घटनेमध्ये जसं प्रशासन असं म्हणतं की इथे जमावबंदीचा कायदा लागू आहे, तुम्हाला एकत्र येता येणार नाही, तसं आपण आपल्या प्रापंचिक विचारांना जमावबंदीमध्ये आणावं आणि महाराजांच्या चिंतनामध्ये त्या प्रवचनाच्या भागामधनं आम्ही स्वतःला घडवावं. केवळ मी वाचतो आहे चरित्र
म्हणून ते वाचन नाही. त्या चरित्रातला एखादा विचार, एखादी भूमिका ही मला माझ्यामध्ये आत उतरवता आली पाहिजे. माता भगिनींनी क्षमा करावी, पण तो प्रसंग वाचत असताना मला काही वेळेला हा विचार समोर येतो. आई साहेबांच्या भरलेल्या ट्रंक महाराजांनी रिकाम्या केल्या. एक कपाट भरलेलं आहे, आता दुसरं कपाट करावं लागेल साड्यांसाठी, असं आम्हाला ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला महाराजांच्या हा चरित्र वाचनाचा भाग माझ्या जीवनात मी कुठे उतरवला. आम्ही या भूमिकेतून बघा, विनोदाचा भाग बाजूला ठेव, पण जे जे काही आपण वाचतो, कारण महाराजांनी पारायणाचीच व्याख्या एका ठिकाणी केलेली. ज्या ग्रंथाचं मी पारायण करतो त्या ग्रंथातल्या विचारानं मला परायण व्हायचंय, मला संपन्न व्हायचंय. महाराजांच्या चरित्रातले प्रसंग वाचत असताना माझ्यातलं नाम वाढलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला माझ्यातल्या विकारांना मला क्षीणत्व आणता आलं पाहिजे. म्हणून एका साधकांना महाराजांना प्रश्न केला की आपण आमच्यापाशी नेहमी आहात हे आम्ही कसं ओळखावं, कसं समजावं. पारमार्थिक अंगानं महाराजांच्या अस्तित्वाला जर अनुभवायचं असेल तर महाराज असं म्हणाले, प्रपंचातल्या सुखदुःखाच्या दोनही प्रसंगांमध्ये तुमच्यामधलं नाम तितक्याच उत्साहानं आणि नियमानं चालू राहणं आणि ते नाम चालू असताना राम करता हे अनुसंधान टिकणं ही खरी मी तुमच्या जवळ असण्याची खूण आहे. महाराजांचं अस्तित्व पहिल्यांदा आपल्याला पारमार्थिक अंगानं बघता आलं. प्रपंच सुखदुःखांनीच भरलेला आहे, म्हणून त्या प्रसंगांमध्येही मी नामाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. नाम तिथेही माझं चालू राहिलं पाहिजे. आणि पुढे महाराज साधकाला असं म्हणाले, याच्याशिवाय ज्या माणसाची तुम्हाला जरुरी आहे तो माणूस तुमच्या समोर येणं किंवा पैशाची अडचण निर्माण झाल्यानंतर ती व्यवस्था तुमच्यासाठी निर्माण होणं आणि एखाद्या अवघड प्रसंगामधनं तुम्ही सुरक्षितपणानं बाहेर पडणं ही माझी प्रापंचिक खूण आहे. प्रपंचाच्या स्तरावरती महाराज आम्हाला या अंगानं अनुभवता येतात. म्हणून महाराजांचं अस्तित्व, महाराजांचं असणेपण हे केवळ एका देहाशी निगडीत नाही. आज 112 वर्ष झाली तरीही आज त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव अनेक श्रद्धावंतांना त्या ठिकाणी येतो आहे. आपणही तो घेतो आहे. म्हणून नामामध्ये राहत माझा प्रपंच हा तुमच्या स्वाधीन आहे या अनुषंगानं आपल्याला पुढे जाता आलं. साधं व्यावहारिक बघा, आईचं बोट जर मुलानं धरलेलं असेल तर गर्दीमध्ये ते मूल कदाचित ते बोट सोडेल आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टीकडे ते वळेल. पण आईनं मुलाचं बोट पकडलेलं असेल तर ती त्याला शेवटपर्यंत सोडत नाही. अनुग्रहातून महाराजांनी आमचं बोट पकडलेलं आहे. आम्ही महाराजांच्या स्वाधीन आहोत. आम्ही त्याच भावानं आमच्या जीवनामध्ये त्यांच्या असणेपणाच्या भावाला अनुभवायचं आहे. म्हणून तुमचं अस्तित्व, तुमचं स्मरण हे मला या अनुषंगानं बघायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या अंतरंगामधल्या आत्मस्वरूपामध्ये महाराज विराजमान आहे. मज हृदयी सद्गुरु
येणे तारिला हा संसार पूर्वस ज्ञानदैव म्हणतात. आपल्या प्रत्येकाचा सद्गुरु हा आपल्या हृदयामध्येच असतो. तिथेच त्याचं स्थान आहे आणि तिथूनच तो आपल्याला सर्वार्थानं सांभाळतो. म्हणून घडणारी कृती, घडणार कर्म हे आम्ही जर नामाच्या जोडीनं केलं, नामाच्या स्मरणामध्ये केलं, तर ते नाम आम्हाला शेवटपर्यंत सांभाळतं. परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात की मी कोण हे आम्हाला बघायचं आहे, ते ओळखायचं आहे. आणि ते जर ओळखायचं असेल तर नामाशिवाय दुसरा भाव तिथे नाही. म्हणून नामस्मरण हे सातत्यानं महाराजांनी आमच्या समोर ठेवलं. 365 प्रवचनांचा विचार आपण करा, पण महाराज तिथे नामस्मरण आणि अनुसंधान याच अनुषंगानं आम्हाला मार्गदर्शन करतात. आजपर्यंत जे नाम मी घेत आलो तेच नाम मला यापुढेही नेणार आहे. आणि आजही असे अनुभव आहेत की जे नामामध्ये राहतात, ती सवय आपल्या देहाला देतात, त्यांच्या शेवटच्या काळातही महाराज आणि ते नाम त्यांना सर्वार्थानं सांभाळतं. हेब्बळी संस्थानचे विश्वस्त सतीश पाटील गेल्या महाशिवरात्रीला गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना ज्या वेळेला बघितलं गेलं त्यावेळेला ते पूर्ण ग्लानीमध्ये होते. कुठलीच जाणीव तिथे नव्हती आजूबाजूची, पण हाताची बोट माळेच्या अनुषंगानं हालत होती आणि ओठही हालत होते. तो व्हिडिओ मी काही साधकांना दाखवलेला आहे, मला तो मिळाला त्यावेळेला. शेवटपर्यंत नामामध्ये राहणारी धारणा ही त्या एका अभ्यासामधून येते. म्हणून महाराजांना ते अपेक्षित आहे. महाराजांची पुण्यतिथी, त्यांचं पुण्यस्मरण आपण करतो ते कशासाठी? खरं म्हटलं तर महाराजांनीच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की संतांना त्याची देहबुद्धी केव्हा गेली हे कळत नाही, म्हणून ते जातात त्या दिवसाला आम्ही पुण्यतिथी म्हणतो. पण महाराजांच्या अनुषंगानं दुसरा विचार आहे की तो म्हणजे तुम्ही आम्ही सगळे सामान्य प्रापंचिक आहोत. आपलं मरण जे आहे ते एका वासनेशी निगडित आहे. त्या शेवटच्या क्षणी माझी कुठली वासना जागी होईल, माझ्या मनामध्ये काय अपेक्षा निर्माण होती मला नाही माहिती. तुमचं माझं मरण एका वासनेशी निगडित आहे. पण संत सत्पुरुष महाराज काय हे त्या वासनेच्या छातीवरती नाचतात आणि पुढे जातात. म्हणून एक प्रकारचं पुण्यत्व जे आहे, हे पुण्यत्व ते ज्या क्षणी ज्या तिथीला जातात त्या तिथीला ते पुण्यवान करतात. म्हणून ती पुण्यतिथी आहे महाराजांची आजची पुण्यतिथी. कारण महाराजांनी आयुष्यभराच्या 67-68 वर्षाच्या कालखंडामधून केवळ एका नामाचाच विचार केला आणि अनेकांना नामाला लावलं. अगदी व्यसनाधीन माणसाचं व्यसन सुटावं आणि त्यानं नामामध्ये राहावं हा भाव महाराजांनी अट्टाहासानं शेवटपर्यंत ठेवला. मग जे नाम तुम्हाला पुण्यवान करतं, तुम्हाला पवित्र करतं आणि तुमच्या जीवनाला समाधानाकडे नेतं, ती पवित्रता, ती पुण्यवानता हा आजच्या पुण्यतिथीचा, आजच्या पर्व काळाचा महत्वाचा विचार आहे. इथे मला जर काही साधायचं असेल तर याच पर्व काळामध्ये ज्या नामानं त्यांनी एक पुण्य निर्माण केलं आणि तेच नाम त्यांनी मला दिलं, तेव्हा त्याच नामानं मी मला पवित्र करणं, मी मला पुण्यवान करणं हा भाव आम्हाला आज आत्मसात करायचा.
हा विचार मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवत माझी साधना मला पुढे न्यायची आहे. आणि ती साधना पुढे नेत असताना तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, हा भाव प्रार्थनेचा आपल्या अंतःकरणामध्ये नियमित हवा. ठीक आहे, वयाच्या 60 पर्यंत आमच्यामध्ये प्रपंचाच्या जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, व्यवहार आहेत. पण एकदा मी 60 नंतर निवृत्त झालो, नंतर पुन्हा रिटायरच्या याच्यामध्ये कुठेतरी नव्यानं काहीतरी घ्यायचं 2 तासासाठी आणि 4 तासासाठी, त्याच्यापेक्षा आताच माझं जीवन हे मी नामासाठीच देतो या भावनेनं तुम्ही नामाला घ्या. अगदी तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, अभ्यासाचा भाग बघायचा असेल, तर निदान आठवड्यातला 1 दिवस तरी आजचा दिवस मी नामाला दिला असं म्हणा आणि किती वेळ तुम्हाला नामाला बसता येतं ते बघा. कदाचित सुरुवातीला 3-4 तास बसा, पण नंतर एक सवय अशी तयार होईल की नाही, मी दिवसभर माझं जे काही असेल, खाणं पिणं असेल, उपहार घेणं असेल, जेवण असेल, थोडंफार आडवं होणं असेल, पण प्रपंचाचा अन्य कुठलाही विचार न करताना आजचा दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी नामाला दिला या भावनेनं आपण जर राहिलो तर एक प्रकारानं आपल्याच जीवनाला कल्याणाचा एक भाव प्राप्त होईल. 1914 साली ज्या वेळेला महाराजांच्या पादुकांची स्थापना पहिल्या पुण्यतिथीला गोंदवल्यामध्ये झाली, त्यावेळेला त्या पादुकांची विधिवत स्थापना केल्यानंतर ब्रह्मानंदांनी जे विचार तिथे व्यक्त केलेले आहेत ते ब्रह्मानंदांचे विचार असे आहेत: पादुकांच्या प्रतिष्ठापनेनं श्री महाराजांचा अजर अमर असा जन्म झालेला आहे. महाराज गेलेले नाही. महाराज देहरूपानं होते, पण आज देह नसला तरीही ते आहेत. ही भावना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असायला हवी. ब्रह्मानंद पुढे म्हणाले, आता निर्गुण स्वरूपात राहून जगभर व्यापून भक्त रक्षणा करता भाविक भक्तांच्या हृदयात ते निरंतर वास करीत आहे. या निर्गुण पादुकांची आराधना करीत त्यांच्याकडून घेतलेल्या श्री राम नाम तारक मंत्रात रात्रंदिवस जप करा, म्हणजे सद्गुरु निश्चितपणानं तुमचं कल्याण करतील याची खात्री बाळगा. ब्रह्मानंदांसारख्या ज्येष्ठ महाराजांच्या आवडत्या शिष्यानं आणि ज्येष्ठ नामसाधकानं, की ज्याच्या ठिकाणी अत्यंतिक विद्वत्ता होती, पण ती सगळी विद्वत्ता महाराजांच्या चरणी समर्पित केली आणि एका नामाला आपलं जीवन वाहून दिलं, तो महापुरुष आम्हाला म्हणतो आहे परंपरेमध्ये की नामाला वाहून घ्या, म्हणजे महाराज तुमची निश्चितपणानं काळजी घेतील. प्रपंचाच्या गर्दीत भगवंताच्या स्मरणामध्ये राहण्यासाठी खऱ्या अर्थानं हे उत्सव आहे. उत्सवाच्या अनुषंगानं बाह्यंग आपला आहेच, तिथे सजावट आहे, विविध कार्यक्रम आहेत, पंचपक्वान्नांचा महाप्रसाद आहे. पण हे बाह्यंगानं सगळं होत असताना अंतरंगानं आपण त्या नामापासनं आणि त्या महाराजांपासनं दूर जाणार नाही, हेही बघणं तेवढंच महत्वाचं. माझ्या अंतरंगामध्ये मला माझा हा उत्सव जर निर्माण करायचा असेल, उत्सवाचा आनंद अनुभवायचा असेल, तर ते अंतरंग तुमचं माझं प्रत्येकाचं महाराजांनी नाममय करावं, नामाने भरून टाकावं. आज आपण 29 जूनचं प्रवचन घरी गेल्यानंतर बघा, पुण्यतिथी कशी करावी महाराजांनी आम्हाला तिथे सांगितलेला. तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठेवावा. महाराजांनी आपल्या सर्वांचं कल्याण करावं,
ऐहिक पारलौकिक कल्याणाचा भाव आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा आणि त्याचबरोबर अंतःकरणामध्ये निरंतर भगवंताचं नाम आपल्यामध्ये असावं, ते राहावं आणि महाराज ते निश्चित करतील असा भाव, श्रद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण नाम घेणारे आहात आणि नाम घेणाऱ्याच्या जवळ मी आहे असं महाराज म्हणालेले आहे. म्हणून आपण सर्वांना माझं श्रद्धेय वंदन. आणि ही सेवा महाराजांच्या कृपेनं घडली तेव्हा महाराजांच्या चरणी ही शब्द सुमनांजली समर्पित करत त्यांच्याही चरणी श्रद्धेय वंदन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.